एक अकाउंटिंग चूक आणि 20,000 कोटींचा तोटा. हो, असंच काही घडलं आहे इंडसइंड बँक सोबत. याच कारणामुळे बँकेच्या शेअरच्या किमतीमध्ये एका दिवसात 25% तर 2 दिवसात 35% घसरण झाली आहे. त्यामुळे बँकेची मार्केट व्हॅल्यू 20,000 कोटींनी कमी झाली आहे. सध्या इंडसइंड बँकेची मार्केट व्हॅल्यू ही 53,000 कोटींवर आली आहे, जी येस बँकच्या मार्केट व्हॅल्यूच्या जवळपास आहे. जर शेअरची प्राइस अशीच घसरत राहिली तर इंडसइंड बँकेची मार्केट व्हॅल्यू ही छोट्या स्मॉल फायनान्स बँकेच्या मार्केट व्हॅल्यू एवढी होऊ शकते, जे अत्यंत धक्कादायक आहे. कारण इंडसइंड बँक भारतातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. पण प्रश्न असा आहे, हे घडलं कसं? ही पूर्ण परिस्थिती एका अकाउंटिंग मिस्टेकमुळे निर्माण झाली. डिटेलमध्ये सांगायचं झालं तर बँकेच्या फॉरेक्स डिपार्टमेंटमध्ये ही अकाउंटिंग मिस्टेक झालेली आहे. जनरली बँका फॉरेन करन्सीमध्ये व्यवहार करत असतात. चलनातील चढउतारापासून बचाव करण्यासाठी या बँक डेरिव्हेटिव्हचा वापर करतात. यासाठी बँकांकडे 2 इन हाऊस टीम असतात, इंटरनल डेस्क आणि एक्सटर्नल डेस्क. इंटरनल डेस्क कुठले ट्रान्झॅक्शन करायचे हे एक्सटर्नल डेस्कला सांगते आणि एक्सटर्नल डेस्क ते ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करतात. मग अडचण नक्की कुठे? या दोन्ही टीम वेगवेगळ्या अकाउंटिंग पद्धती वापरत होत्या. एक टीम हेजिंग अकाउंटिंग वापरत होती, तर दुसरी मार्क टू मार्केट अकाउंटिंगचा वापर करत होती. आणि इथूनच गोंधळ सुरू झाला. जिथे मार्क टू मार्केट योग्य आकडे दाखवत होती, इंडसइंड बँक मात्र हेजिंग अकाउंटिंग मेथडवर भर देत होती. आणि याच गोंधळामुळे गेल्या 7 वर्षात तब्बल 2100 कोटींचा बनावटी नफा दाखवला गेला. जेव्हा इंटरनल ऑडिटची वेळ आली तेव्हा ही गोष्ट समोर आली. जर हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला सविस्तर समजून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा.